नमस्कार. आपण ऐकतोय सौ मनीषाताई अभ्यंकर लिखित कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचे आपले दोहे आहेत 14 आणि 15. आपल्याला जे श्रेष्ठ गुरु प्राप्त झाले त्याचा परिणाम काय झाला ते सांगताना कबीर म्हणतायत. आपण 14वा दोहा ऐकूयात. कबीर गुरु गरवा मिल्या रली गया आटैलो, जाति पाति कुल सब मेटए नाव धरोगे को. कबीर गुरु गरवा मिल्या रली गया आटैलो, जाति पाति कुल सब मेटए नाव धरोगे को. कठीण शब्दांचे अर्थ आपण प्रथम बघूयात. गरवा, गरवा म्हणजे श्रेष्ठ. रलण, रलण म्हणजे मिळणे किंवा भेटणे. आटा, आटा म्हणजे पीठ, हे बहुतेक सगळ्यांना माहिती असेल. असो. लूण, लूण म्हणजे लवण म्हणजेच मीठ. आणि कोण म्हणजे कोण. कबीर म्हणतात की मला श्रेष्ठ गुरु मिळाले, त्यामुळे पिठात जसं मीठ मिसळून जावं त्याप्रमाणेच मी त्या गुरूंच्या उपदेशात लीन झालेलो आहे. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर आता जात आणि कुळ ही भावनाच लयाला गेली. गुरूंची एकरूप झालो असल्यामुळे आता मला तुम्ही कोणतं नाव ठेवाल. गुरु मंत्र देतात तेव्हा शिष्याला ज्ञानप्राप्ती होते. अहम ब्रह्मास्मी असं म्हणणाऱ्या शिष्याला सर्वम खल्विदम ब्रह्म असा आत्मसाक्षात्कार होतो. मग शिष्य आणि गुरु असा भेदच राहत नाही, ते एकरूप होऊन जातात. जोपर्यंत द्वैत असतं तोपर्यंत नाम, रूप, जात इत्यादी गोष्टींमुळे दोन गोष्टीत वेगळेपण जाणवतं. मग माती एकच जरी असली तरी माठ ही कुंडी, हा माठ हे परण अशी त्या पात्रांना आकारांवरून नावं प्राप्त होतात. त्याचप्रमाणे मनुष्य जात सर्व एकच जरी असली तरी प्रत्येक मनुष्य देश, धर्म, जात, व्यवसाय, कुळ यामुळे दुसऱ्यांपासून वेगळा ठरतो, वेगळा ओळखू येतो. पण गुरूंनी केलेल्या उपदेशामुळे एकत्व जाणलं असताना असा भेद राहत नाही. पाण्यात पाणी मिसळावं तसे गुरु आणि शिष्य एकरूप होऊनच जातात. कबीरांनी पिठात मिसळलेल्या मिठाचा इथे दृष्टांत दिलेला आहे. पिठात पीठ मिसळलं की त्यात ते एकरूप होऊन जातं. मग वेगळे करू असं म्हटलं तरी करता येत नाही. तसंच त्या पिठाची चव वाढते. आता ते पीठ नुसतं पीठ राहत नाही आणि नुसतं मीठही ते राहत नाही. नाहीतर नुसतं पीठ मिठाशिवाय अळणी लागतं आणि नुसतं मीठ खारटच लागतं. ते आपण नुसतं खाऊ शकत नाही. तसंच श्री सद्गुरूंनी शिष्याला उपदेश केला, जणू काही त्याच्या अंगात रामरसच भरून टाकलेला आहे. त्यामुळे आता शिष्य नुसता शिष्य राहिलेला नाही, गोडी वाढलेल्या पिठाप्रमाणे त्याची अवस्था झाली. चव वाढण्यासाठी पिठात मीठ अगदी चिमूटभर पुरतं. तसंच गुरूंनी दिलेला मंत्र सुद्धा अतिशय लहान असतो, पण तो शिष्याचं जीवन बदलून टाकतो. आणि असा शिष्य लाभला की जगात प्रसिद्धी परांगमुख अशा गुरूंना पण मान्यता लाभते. हिऱ्याची अंगठी शोभावी तसे दोघे एकमेकांमुळे शोभून दिसतात. नुसतं मीठ किंवा नुसतं पीठ कोणीही खात नाही, पण पिठात मीठ घालून त्याची चव वाढली की त्यापासून बनवलेला पदार्थ खावासा वाटतो. तसंच ईश्वरानुभूती आलेल्या शिष्याचा सहवास सुद्धा सर्वांना हवा हवासाच वाटू लागतो. ईश्वर रूप झाल्यामुळे हा ईश्वर आणि महाभक्त असा भेद राहिलेलाच नाहीये. कबीर सांगतात की पिठात मिसळलेल्या पिठाप्रमाणे गुरूंनी आपल्या व्यक्तिमत्वात मला एकाकार करून टाकलंय. मी आणि गुरु म्हणजेच सद्गुरू एकरूप झालो. मग जात, कुळ, नाम या सीमा समूळ नष्ट झाल्या आहेत. मी विशुद्ध झालोय आणि अशा शुद्धात्म्याला काय नाव देणार. ज्ञानाने युक्त असे तेजस्वी गुरु प्राप्त झालेत. त्यामुळे शिष्य सुद्धा ज्ञानी झाला, शुद्धात्मा झालाय. ज्ञानदेव म्हणतात की त्याप्रमाणे जाती, कुळ, वर्ण सारे अप्रमाणच ठरलेलं आहे. जातीपातीच्या सामाजिक मान्यता समाप्त झालेल्या आहेत. एकत्व प्राप्त झाल्यामुळे आपल्याला पुन्हा या संसारात जन्माला येणं होणार नाही असं छाती ठोकपणे सांगू शकलेले आहेत. आणि थोडक्यातच गुरु उपदेश प्राप्त झाल्यावर शिष्याला अशी अभेद दृष्टी
प्राप्त होते. पण केवळ गुरुप्राप्ती झाली म्हणजे पहिलं पार गाठता येतो असंही नाही, तर गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर शिष्यांनी पावलं टाकली पाहिजेत. अधिकारी गुरु मिळाल्यानंतरही जर गुरूंचा उपदेश आचरणात आणला नाही तर त्याचा उपयोग काय? गुरूंनी केलेला उपदेश अंगोपांगी भिनला पाहिजे, तरच ज्ञानप्राप्ती होईल. आणि गुरूंनी केलेला उपदेश कबीरांनी आत्मसात केलाय. त्यांना अद्वैत स्थिती प्राप्त झाली आहे. आणि म्हणूनच कबीर म्हणतात की कबीर गुरु गरवा मिल्या, मला गौरवशाली गुरूंची प्राप्ती झालेली आहे. मराठी साखी ऐकूयात. श्रेष्ठ गुरु तर मजसी लाभले, उपदेशी मिलीन. पिठामध्ये जब मीठ मिसळले, गुरु तत्वी तल्लीन. श्रेष्ठ गुरु तर मजसी लाभले, उपदेशी मिलीन. पिठामध्ये जब मीठ मिसळले, गुरु तत्वी तल्लीन. गुरु तत्वी तल्लीन. गुरूंनी दिलेल्या ज्ञानप्रकाशामुळे शिष्य विशुद्धात्मा बनतो. पण गुरु जर अज्ञानी असेल तर? कबीर आता 15व्या दोह्यात सांगतायत की जाका गुरु भी अंधला, चेला खरा निरंध. अंधा अंधा ठेलिया, दोन्यों कूप पडंत. जाका गुरु भी अंधला, चेला खरा निरंध. अंधा अंधा ठेलिया, दोन्यों कूप पडंत. कठीण शब्दांचे अर्थ बघूयात. प्रथम खरा, खरा म्हणजे पूर्णपणे, द्युन्यू दोघे, निरंध पूर्णपणे अंधळा. अर्थ, जर गुरु अंधळा म्हणजे अज्ञानी असेल तर चेला सुद्धा अंधळी म्हणजेच अज्ञानी होतो. अंधळा जर अंधळ्याला चालवू लागला तर दोघेही मायारूपी विहिरीत पडतात, आपला नाश करून घेतात. ज्याचे गुरु अंधळे असतील म्हणजेच ते अज्ञानी असतील तर ते गुरु शिष्याला ज्ञानी कसे बरे करू शकतील? अंधळ्या मागून जाणारा अंधळा जसा खड्ड्यात पडतो तशीच दोघांची ही स्थिती होईल. इथे एक कठोपनिषदातला श्लोक आलेला आहे, तो आपण ऐकूयात. अविद्याया मंतरे वर्तमाना, स्वयं धीरा पंडितं मन्यमाना. जघन्यमाना पर्यन्ति मूढा, अंधेनैव नीयमाना यथांधा. अविद्येमध्ये गुरफटून असलेले, स्वतःला बुद्धिमान आणि शास्त्रकुशल समजणारे, नाना प्रकारच्या मार्गांनी जाणारे आंधळ्यांनीच आंधळ्यांना मार्ग दाखवला असता त्यांची जशी स्थिती होते त्याप्रमाणे मूढ लोक जन्म मरणादी अनेक दुःखांभोवती घिरट्या घालतात. अविद्येमध्ये स्थित असूनही आपल्याला बुद्धिमान मानणारे मूर्ख लोक पुन्हा पुन्हा आघात सहन करूनही गुरुपणाचा आवडतात, अहमन्य म्हणतात. आणि मग आंधळ्यांनी मार्ग दाखवला तर ते दोघेही खड्ड्यात पडतात. त्याचप्रमाणे असे गुरु शिष्य दोघे केवळ भटकतच फिरतात. तेव्हा शिष्याने ज्ञानी गुरुच करावा, तरच त्याला पहिलं तीर दिसेल. इथे कबीरांनी उपनिषदातल्या श्रुतीचाच अनुवाद केलेला आहे. परमात्म प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर तसा अधिकारी गुरु हवा की ज्याने स्वतः परमात्म प्राप्ती करून घेतलेली आहे. विवेकानंद सुरुवातीला जे कोणी धर्माचे व्याख्यान करीत असतील त्यांना जाऊन विचारत की तुम्ही देव पाहिलाय का हो? पण प्रत्येकाकडून त्यांच्या पदरात निराशाच पडत होती. त्यांनी जेव्हा रामकृष्णांना हाच प्रश्न विचारला तेव्हा रामकृष्णांनी निसंदिग्धपणे त्यांना सांगितले की होय, मी देव पाहिला आहे आणि तुलाही मी तो दाखवू शकतो. असे सद्गुरु शिष्याला योग्य मार्ग दाखवू शकतात. असे गुरु शिष्य एकत्र आले तरच तो मणिकांचन संयोग ठरेल. रत्न आणि सोनं एकत्र आलं की दोन्हीही एकमेकांमुळे शोभा प्राप्त करतात. तसेच अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य एकत्र आले की खरी सार्थकता होते. नाहीतर अज्ञानी गुरु ना स्वतःचं कल्याण करून घेत ना शिष्याचं कल्याण करू शकत
आणि म्हणूनच कबीर म्हणतात की असे गुरु शिष्य दोघेही विहिरीत पडतात, म्हणजेच आपलं अकल्याण करून घेतात. मराठी साखी ऐकूयात आणि आपला भागाचा इथे संपवूयात. अज्ञानी तो गुरु असे जो शिष्य ज्ञान न देई. एक आंधळा दुजा आंधळ्या वाट कशी ती दावी. अज्ञानी तो गुरु असे जो शिष्य ज्ञान न देई. एक आंधळा दुजा आंधळ्या वाट कशी ती दावी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.